का आम्ही ड्रोन तेव्हा सकाळी उडवणार आहे. आम्ही रानात जाऊन या मोठ्या आणि हे व्हिडिओ थोडा शेवटपर्यंत बघा. आम्ही ह्या ड्रोनचा व्हिडिओ काढणार आहे आणि ही मोबाईल बसवायचं इथं आणि ही मोबाईलवरचा कॅमेरा आहे. असं खाली वरी जाते आणि लाईट बी लागते याला. हो का तू पण लागणार का? काय चार्जिंग संपले? हा चार्जिंग संपली त्यातली. हा चार्जिंग संपली. चार्जिंग तर मागून करावं लागतं ना. तर मित्रांनो आम्ही हा ड्रोन थोडासा चालवून पाहिला. अतिशय चांगल्या रीत्या हा ड्रोन उडतोय आणि चांगल्या रीतीने फंक्शन पण करतोय हा ड्रोन. आणि हा रिमोट मध्ये 300 ला बी टाकावं लागते आणि मग 300 ला टाकल्यास मग ती उडतंय. आणि ड्रोन उडल्यानंतर आमचा स्वराज छोटा स्वराज फार घाबरतो, लगेच लपून बसतो. तर फक्त 1400 रुपयामध्ये घेतलेला हा ड्रोन. मुलांना वेगळा आनंद या ड्रोन मधून मिळतोय. आणि हे ड्रोन आम्हाला काय बी कर शकते. पण याच्यामध्ये खाली औषध चिटकावं लागते. काय बी म्हणजे काय बी औषध चिटकवल्यास मग कोणत्या बी रानात टाकते. काय शेत बनवायचंय ती आणि ड्रोन लय कामाचा असते. काय की याला कॅमेरा बी आहे. लग्नात बी आम्ही बघितलं होतं असंच ड्रोन होता. काय की त्याला कॅमेरा बी होता. काय की मोबाईलवरचा ड्रोन आहे. हो का इथं मोबाईल अडकवायचं. मम्मीचा पप्पाचा कोणाचा बी स्वराज ह्याच्या संगच यायला नाही. स्वराज तुला काय आणलंय? ड्रोन दादा स्वराज मागचं काढून दे. हो का आणि बॅटरीचं दिलंय की तर चार्जिंग करायचंय. कुठं दाखवू? थांबा ड्रोन खाली ठेवतो आणि ड्रोनचं आहे हो का ही कवर आहे ना इथं चार्जिंग करायची इथं. बघू हो का हात काढ. बॅटरी आहे. काय की जसं वाटेल की कागदाचंच बनलेलं आहे. त्या ठिकाणी चार्जिंग लावायचं आहे. पण आणि शेवटचा व्हिडिओ बघा उद्यापासून. आता उद्या श्रेयस उद्या या ड्रोनला असं शेतात मोकळ्या रानात नेऊन हा ड्रोन चालवण्याची प्रॅक्टिस करणार आहे. कारण श्रेयसला मोठेपणी चांगला फोटोग्राफर बनायचंय म्हणून त्याने लहानपणी ड्रोनची प्रॅक्टिस करत आहे. तर ड्रोन उडवताना त्याची फार काळजी घ्यावी लागते कारण तो इकडे तिकडे आदळतो घरामध्ये. त्यामुळं मोकळ्या रानात उडवणं चांगलं. अरे काय प्लास्टिकचा बनलेला आहे ड्रोन. हे ड्रोन पूर्णपणे प्लास्टिक मटेरियल पासून बनलेला आहे. लोखंड कोणता आहे? आणि याला जे बाजूला आहेत ते संरक्षक अशा काही काड्या लावलेल्या आहेत भिंतीला वगैरे आदळू नये म्हणून. ती भिंतीला आदळत नाही म्हणून दिले. काय की स्वराज चार्जिंग करायचंय. स्वराज काय की चार्जिंग संपले. स्वराज तुला चालवता येतो का स्वराज ड्रोन? नाही. स्वराज तुला काय पाहिजे? ड्रोन पाहिजे का गाडी पाहिजे? काय आणलंय? ड्रोनच्या रिमोटचा ढक्कन आहे. आणि ही सुंदर अशी बॅग आहे. या बॅग मध्ये तो सहजपणे चांगल्या रीतीने ठेवता येतो. काय की याच्यामध्ये हे केस आहे. काय की हा केस मधून हे निघलंय. ड्रोन ऑन होत नाही स्वराज. त्याच्यामधली चार्जिंग संपलंय. पप्पा जसं वाटले की मागूनच सरळय. ओके इथूनच सरळ झाला असं आता इथं बॅटरी ठेवायला. या ड्रोनची बॅटरी आता संपलेली आहे. त्याला आता थोडंसं चार्जिंग लावायचे. ओम आता त्या ड्रोनची बॅटरीला चार्जिंग लावायची. मला माहिती पण ही चार्जिंगचा ड्रोन आहे. ह्याला चार्जिंग करावं लागते. ग्रीन लाईट चालू लाल लाईट मग चार्जिंगला मग चार्जिंग झालं ना ग्रीन लाईट लागते. मग ड्रोन मध्ये टाकायचं. असं आहे. हो का मी सगळं दाखवतो. हो का ऑनचं
आणि ही असं दाबलेस मग ऑफ होते. हो का, ह्याला ऑफ ऑनचं बटन नाहीये, फक्त हे वगैरे दिले असं आपल्याला. असं आहे. आणि ड्रोनचा खोका आहे. हो का, ते कॅमेरा दाखवतो कुठं आहे. हो का, असंच प्रकारचं ड्रोन आलंय. आणि ते असं आहे जसं वाटले की चांगलं आहे. ह्याच्यामध्ये असते ही पत्ती मोडले ना ड्रोनचे, मग ह्याच्यामधून काढून ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत. ह्याच्यामध्ये दोन पत्ती आहेत, ह्याच्यामध्ये टाकायचे, इथं लावायची. ही दोन असं पत्ती तुटले ना, मग त्याला पत्ती आहेत. चला मी पत्ती कसल्या प्रकारची आहे दाखवतो. एक्स्ट्रा पाते दिलेले आहेत. किती दिलेले आहेत एक्स्ट्रा पाते? 1 2 3 4. हो काही 4 पंख आहेत. प्लास्टिकचेच आहेत ही 4 पंख. हा, हे तुटले तर ते जोडण्यासाठी त्यांनी एक्स्ट्रा काही पंख दिलेले आहेत, म्हणजे ते पाते दिलेले आहेत. काय की ह्याच्यामध्ये ती काय तर पान गेले ना, मग हिरो दिसतंय काढल्यास, मग असं आहे. तोवर ही मोबाईल अडकवायला आहे कुठला. हो का, हे काढायचंय. पहिला लाईक आणि सबस्क्राईब करा. मग बाय बाय.